नमस्कार मंडळी, फन आर्ट फ्लेवर्स मराठीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे उपवासासाठी बनवली जाणारी साबुदाणा खिचडी, जी बनवायला खूप सोपी आहे। खूप जास्त मेहनतही नाही लागत आणि कमी साहित्यातही बनवून होते। खिचडी बनवण्यासाठी 1 वाटी साबुदाणा घेऊन त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे पाण्याने, म्हणजे त्याच्यात जो एक्स्ट्राचा स्टार्च आहे तो निघून जाईल। 2 ते 3 वेळेस पाणी चेंज करून साबुदाणे धुवून घ्यायचे आहेत। आता साबुदाणे धुवून स्वच्छ झाले आहेत, त्यामध्ये साबुदाणे बुडतील एवढं पाणी ॲड करायचं आहे आणि ते 2 ते 3 तास भिजत घालायचे आहेत, म्हणजेच साबुदाणे छान नरम होतात आणि फुलून येतात। साबुदाणे बुडतील एवढंच पाणी ॲड करायचं आहे। जर जास्तीचं पाणी झालं तर साबुदाणे खूप जास्त नरम होतात आणि गळ होतो त्यांचा। साधारण 2 ते 2.5 तासातही साबुदाणा व्यवस्थित फुलतो आणि नरम होतो, तुम्ही चेक करून पाहू शकता। आता इथे मी भिजत घातलेला साबुदाणा घेतला आहे। 2 ते 3 तासही इनफ असतात साबुदाणा भिजण्यासाठी, खूप जास्त वेळ भिजायचे नाहीत। इथे साबुदाणा छान फुलला आहे, नरम झाला आहे। एक्स्ट्राचं पाणी असल्यास ते काढून घ्यायचं आहे। एक वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले आहेत, ड्राय रोस्टच केले आहेत आणि साल काढून घेतली आहे। आता हे मिक्सरमधून जाडसर भरडून घ्यायचे आहेत किंवा तुम्ही खलबत्त्यामधूनही जाडसर कुटून घेऊ शकता। आपल्याला दाण्याचं कूट बारीक नको आहे, साबुदाण्यासाठी ते जाडसरच असलेलं छान लागतं। एक लहान आकाराचा बटाटा बारीक कापून घेतला आहे। खूप मोठे पीसेस करायचे नाहीत, नाहीतर ते पटकन शिजत नाही, किंवा तुम्ही त्याऐवजी उकळलेला बटाटा घेऊ शकता आणि त्याचं साल काढून घ्यायचं आहे। इथे मी बटाट्याचं साल काढून घेतलं आहे। 2 मिरच्या बारीक कापून घेतल्या आहेत, तुम्ही आवडीप्रमाणे ही मिरची घेऊ शकता। शेंगदाणे मिक्सरमधून जाडसर भरडून घेतले आहेत, त्याने छान क्रंच येतो साबुदाणा खिचडीला। हे पहा, खूप बारीक केले नाही आहेत। साधारण 2.5 ते 3 टेबलस्पून तेल घेतलं आहे, ते थोडं तापून झाल्यावर त्यामध्ये 1 टेबलस्पून जिरं परतवून घ्यायचं आहे। बारीक चिरलेली मिरची छान परतवून घ्यायची आहे। आणि आता बारीक चिरलेला बटाटा टाकायचा आहे, तोही परतवून घ्यायचा आहे। चांगला सॉफ्ट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, थोडा शिजायला हवा। हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, नाहीतर तो कच्चा लागेल। आता ह्या स्टेजला भिजत घातलेले साबुदाणे होते ते ॲड करायचे आहेत। एक्स्ट्राचं पाणी असेल तर ते आठवणीने काढून घ्यायचं आहे। आता गरजेनुसार मीठ टाकायचं आहे आणि लागेल तसं दाण्याचं कूट टाकायचं आहे, हळूहळू लागेल तसं टाकायचं आहे। कूट टाकल्यानंतर 3 ते 4 मिनटं आता साबुदाणे शिजवून घ्यायचे आहेत, छान परतवून घ्यायचं आहे। आता इथे मी शिल्लक राहिलेलं कूट होतं तेही ॲड केलं आहे। खिचडीमध्ये तेल थोडं जास्त झालं असेल किंवा खिचडी तेलकट वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही वरून थोडं दाण्याचं कूट ॲड करू शकता, म्हणजे आपली खिचडी खूप तेलकट अशी होणार नाही। छान अशी साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी रेडी आहे। साबुदाणाही छान शिजला आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि डिशमध्ये साबुदाण्याची खिचडी सर्व करायची आहे। तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात असाल तर वरून कोथिंबीरीने गार्निश करायचं आहे छान। साबुदाण्याच्या खिचडीसोबत तुम्ही दही देखील सर्व करू शकता। अशाच छान छान आणि इझी टू मेक रेसिपीजसाठी चॅनल पाहत राहा। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्राम आणि फेसबुकवरही फॉलो करायला विसरू नका। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, तुम्ही ते चेक करू शकता।